सर चालू हा लेस्ट स्टार्ट. ओंकार कटके आणि निखिल वडेकर टॉच. हर्षद पिसाळ यांच्या वतीने या ठिकाणी टॉस होत आहे. चांगल्या पद्धतीचा ग्राउंड शॉट आणि कव्हर ड्राईव्ह. डोळ्याचं पार न फेडण्यासारखा कव्हर ड्राईव्ह आणि याच्यावरती 4 रन. जानता क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतात ते त्यांनी त्वरित सांगायचे. विजय पवार कुठं असेल त्यांनी लवकरात लवकर यायचंय ग्राउंड मध्ये. विजय पवार सचिन पवार सचिन पवार पहिल्या बॉल मध्ये फटका खाल्लेला आहे सचिन पवारने. चांगल्या पद्धतीने 400च्या स्ट्राईक रेट वरती खेळतोय तो मुन्ना. चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलेला होता सचिनने. मुन्नाला काही समजलं नाही परंतु मच्छिंद्रने कॉल करून एक धावेचा रन धाव घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन केलं आणि एक धाव सहजरित्या चोरटी धाव पूर्ण केली आणि संघाची धाव संख्या झाली होती बिनबाद 5. स्ट्राईकला मच्छिंद्र काळे. साबळे फाउंडेशनचे नामांकित बॅट्समन मच्छिंद्र काळे. अतिशय सुंदर पद्धतीचा टान्स. 2 पावलाचा स्टेप आउट आणि याच्यावरती काय होते पाहूया. चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वप्नील पवार कडनं आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय मच्छिंद्र काळेला. सचिन पहिल्याच बॉलमध्ये 4 रनांचा फटका खाल्ला होता परंतु नंतरच्या 2 बॉलमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं रोखण्याचं काम या ठिकाणी केलं. संघाची धाव संख्या आहे 6. सुंदर असा फ्लिप करून मारलेला हा बॉल. काय होतं याच्यावरती आणि चौकार. सीमारेखा पार चौकार. मुन्नाचा अतिशय फाईन शॉट आणि चांगल्या पद्धतीचा टोललेला चेंडू. याच्यावरती 4 रनांचं त्यांना योगदान भेटलेलं आहे. 4 रन मुन्ना. आणलं की उलटा स्वरूपाचा चेंडू परत हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग परंतु मच्छिंद्र काळे अतिशय स्फूर्तीला खेळणारी. चोरटी धाव आणि 1 धाव. म्हणलं की चांगली फिल्डिंग. सुंदर अशी फिल्डिंगचं प्रदर्शन केलं ते. कोण आहे माहित नाही आव्हानाला पण चांगल्या पद्धतीची फिल्डिंग. आकाश पवार नवीन चेहरा नवीन उमेद. आकाश पवार चांगल्या पद्धतीचा टोललेला हा चेंडू. याच्यावरती काय होते पाहूया आणि चौकार. सीमारेखा पार चौकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका आणि 4 रनांचं या ठिकाणी त्यांना बक्षीस स्वरूपामध्ये त्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये 4 रनांची बढत झालेली आहे आणि हे षटक पूर्ण झालेलं आहे. षटक संपल्यानंतर संघाची धाव संख्या होते ती 15. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 15. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत ते स्वप्नील पवार.
सुंदर असा मुन्नाचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि याच्यावरती पुन्हा एकदा चौकार. पहिल्याच बॉलमध्ये स्वागत केलंय स्वप्नील पवारचं चौकार मारून मुन्ना काळेने. याच शॉटसाठी ते अतिशय नामांकित खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच शॉटचं त्यांनी प्रदर्शन दाखवलं आणि त्यांच्या टीमला खुश केलेलं आहे ते मुन्ना काळे. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने हा मारलेला सुंदर फटका आणि याच्यावरती पुन्हा एकदा सीमा पार चौकार. 2 बॉलमध्ये लगातार बॅक टू बॅक चौकार स्वप्नीलच्या ओव्हरमध्ये. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार. आता मात्र त्यांना थांबावं लागलं मुन्ना काळेला, कारण स्वप्नीलने त्यांच्या चाणक्य बुद्धीने चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला आणि हलकासा असा स्विंग करून बॉल कीपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा टोरेलला चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने पुन्हा एकदा चौकार. संघाची धावसंख्या पोहोचली या चौकार नंतर 27. 1 बॉल डॉट स्वरूपाचा पडला तर लगेचच त्याचं परतफेड करून दाखवलंय मुन्नाने. पुन्हा एकदा स्वागत केलंय स्वप्नीलचं चौकार मारून. स्वप्नील टू मुन्ना. मुन्ना चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये फेरबदल करून स्क्वेअर लेगचा खेळाडू थोडासा फाईन लेगला ठेवलेला थर्ड मॅन म्हणून. आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू. याच्यावरती किती धाव मिळतात पाहूया. सहजरित्या 1 धाव पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय ते मुन्नाला. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण दीपक कडनं. स्वप्नील अप्पा पुढचा चेंडू. थोडस स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात, परंतु व्हाईट स्वरूपाचा चेंडू. संघाच्या धावसंख्येत अतिरिक्त 1 धावेने भर. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलेला सुंदर असा उत्तुंग असा फटका. षटकार. साबळे फाउंडेशनचे नामांकित बॅट्समन त्यांना म्हणतात, ते उगाच म्हणत नाहीत. अशाच पद्धतीने त्यांच्याकडनं स्कोर. संघाची धावसंख्या 35. याच शॉट साठी ते प्रसिद्ध आहेत. डोळ्याचं पार न फेडणारा शॉट. मच्छिंद्र काळे, मच्छू काळे, साबळे फाउंडेशनचे धडचे ओपनर. स्ट्रेट हिट मारून त्यांनी गगनचुंबी षटकार मारलेला आहे. हे षटक पूर्ण झालेलं आहे. संघाचं 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे दीपक पवार. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 35. चोवीस बॉल मध्ये 41 धावांचं समीकरण कायवडे समोर आहे. पाहूया दीपक रोखण्याचा प्रयत्न करतायत का. मुन्ना काळे मॅच आपल्याकडे कब्जा करून घेत आहेत. चांगल्या पद्धतीने स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या गचाळ अशी फिल्डिंग झालेली. स्वप्नील कडनं याच्यावरती 1 रन अतिरिक्त धाव निघालेली आहे. 1 धाव असेल तिथे 2 धावा छोट्या स्वरूपाच्या काढल्या आहेत त्या मुन्नानं. 2 धावांवरती समाधान मानावं लागलंय मुन्नाला.
पुन्हा एकदा असाच सुंदर असा फटका मारला तो काय होतं आणि गगनचुंबी षटकार डीप लॉंग ऑफच्या दिशेने सुंदर असा फटका मारलेला आहे मुन्ना. चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. एक बॉल चांगल्या प्रकारचा प्रहार करून तो मॅच आपल्या संघासाठी काबीज करत चाललेला आहे मुन्ना काळे. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा मारलेला चेंडू याच्यावर काय होतं पण सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे स्वप्नीलने आणि याच्यावरती फक्त एकाच धावावरती समाधान मारावं लागलेलं मुन्नाला. चांगल्या पद्धतीचा बॉल मारला होता त्याने डीप मिड विकेटच्या दिशेने आणि त्याच्यावरती फक्त एकच धाव मिळालेली आहे ते मुन्ना काळेला. हलकासा स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल टुचकवलेला मच्छिंद्र काळेने आणि 1 रन चोरट्या स्वरूपाचे 1 धाव केली. सतत धावफलक हलता ठेवलेला आहे मुन्नाने मच्छिंद्रने. प्रत्येक बॉलला षटकार मारण्यापेक्षा बॉल टू स्ट्राईक चालू ठेवल्यानंतर स्ट्राईक रोटेट ठेवल्यानंतर देखील बॉलवर दबाव येतो या समीकरणातून खेळत आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट करून हलकासा हाताने प्लेड केल्यासारखं आणि याचं भुगतान त्यांना भोगावं लागलं आणि चांगल्या पद्धतीचा झेल बाबू. संघाची धावसंख्या 45 रन. 2 विकेटच्या नुकसानानंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती 45. एकच विकेट गेली सॉरी माय मिस्टेक. 1 विकेटच्या पतनानंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती 45. 19 बॉलला 31 रनची आवश्यकता आहे. 4 रन 4 8 2 2 10 14 18 22 24 आणि 7 30 वैयक्तिक 30 इथं तो वरती लिहिलंय 30 वैयक्तिक 32 धावांवरती आउट झालेले आहेत मुन्ना काळे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत योगेश बाप्पू. शांत आणि संयमी असे खेळाडू आहेत ते योगेश बाप्पू काळे. अवघड सिच्युएशन मधून आपल्या संघाकडे मॅच खेळण्याचा प्रयत्न करतात ते योगेश. चांगल्या पद्धतीचा लेट कट केलेला हा चेंडू आणि गलीच्या दिशेने हा बॉल गेलेला आहे आणि याच्यावरती 4 धावा प्राप्त केलेल्या आहेत. पहिल्याच बॉलमध्ये लेट कट करून गलीच्या पॉइंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि त्याच्यावरती 4 धावा. वैयक्तिक 400 रनाच्या स्ट्राईक रेटवरती खेळतायत योगेश बाप्पू. हे षटक संपलेलं. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 49. जिंकण्यासाठी 18 बॉलामध्ये 27 धावांची आवश्यकता आहे काळवडीत संघाला. 18 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. काहीही घडू शकतं. 6 बॉलमध्ये 22 रन होऊ शकतात. 1 बॉलमध्ये 11 रन होऊ शकतात. तर 18 बॉलमध्ये 27 काय अवघड नाहीये. आणि 36 बॉलमध्ये 93 रनाचं समीकरण या ठिकाणी होऊ शकतं. आणि 1 बॉलमध्ये एकही रन होऊ शकत नाही असं बी होऊ शकतं. काही घडू शकतं. कोण होणार सामन्याचा सामनावीर. चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु थोडेसे चकलेले. थोडासा बॉलिंग मध्ये थोडासा वेग पाहायला मिळाला आणि त्यामुळे मच्छिंद्रला काही समजलं नाही आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागलं मच्छिंद्रला. चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे योगेश आणि मच्छिंद्र मध्ये. कसलाही बॉल डॉट जाऊन द्यायचा नाही या समीकरणातनं ते या ठिकाणी स्ट्राईक रेट रन रेट रोटेट ठेवत आहेत. स्ट्राईक रोटेट ठेवत आहेत.
सचिन वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहेत आणि संघाचं चौथं षटक टाकत आहेत सचिन पवार. चांगल्या पद्धतीचा ब्लॉक चेंडू होता परंतु त्याला देखील आणि सुंदर असं या ठिकाणी फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय स्वप्नीलकडनं. आपल्या संघासाठी या ठिकाणी 2 धावांचं त्यांनी रन 2 वाचवलेले आहेत. अशा पद्धतीचा खेळ पाहायला अतिशय चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी स्वप्नीलकडनं. 2 धावांवरती योगेशला समाधान मानावं लागलं. चांगला बॉल मारला होता, ब्लॉकचा बॉल मारला होता. डीप लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू होता. या चेंडूवरती 1 धावावरती समाधान मानावं लागले योगेशला. एका धावेने संघाची धाव संख्या 53. चांगल्या पद्धतीचा बॉल डीप लॉंग ऑनच्या दिशेने मारला आणि स्वप्नीलकडनं बॉल सुटणं अतिशय अवघड. चांगल्या पद्धतीचं फिल्डिंगचं प्रदर्शन स्वप्नीलकडनं पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीचं रन वाचवण्याचं काम स्वप्नील करतायत. बाउंड्री लाईन वरती फिल्डिंगसाठी थांबलेले आहेत ते स्वप्नील. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा फुल टॉस बॉल मिस करण्याचा आणि मिस फिल्डिंग गच्चाळ फिल्डिंग आणि त्याच्यावरती 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत योगेश बापूने. मिस सेट झालेला आहे योगेश बापू. या मिस शॉटमुळे थोडेसे नाराज आहेत. एकच बॉल राहिलेला आहे. हा 1 मिनिट. 13 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 20 धावांचं समीकरण. शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती ऑफ साइडला चांगल्या पद्धतीने टोलवला आणि त्याच्यावरती एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. अतिशय चुरशीचं या ठिकाणी फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय पावडी संघाकडनं. जानता संघाने काय डिसिजन घेतलाय अजून सांगितलेलं नाहीये. पहिल्यांदा बॉलिंग 12 बॉल मध्ये हे षटक संपलेलं आहे. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते ती 57. 12 बॉल मध्ये 19 रनांचं समीकरण काळवडी समोर आहे. 12 बॉल आणि 19 धावा. कोण येतंय आपलं या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन दाखवण्यासाठी, कोण आपल्या टीमसाठी मॅच खेचून घेतंय याचं सर्व प्रेक्षकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलेलं आहे. दीपक पवार संघाचं 5वं वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहेत दीपक पवार. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने टाकलं होतं दीपकनं. वाव सुंदर प्रकारचा हा निर्धाव चेंडू. योगेश बापूने जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात थोडेसे चकलेले योगेश बापू काळे. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु लेग गलीच्या दिशेने हा बॉल गेलेला आणि याच्यावरती फक्त एकच धावावरती समाधान मानावं लागलं योगेशला. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतोय दीपक. ह्या मॅच मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळते का? सर्व प्रेक्षकांची या ठिकाणी आतुरता आहे ह्या मॅच मध्ये सुपर ओव्हर व्हावा. काय होतंय पाहूया. आणि सुंदर असा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं या ठिकाणी फिल्डिंगचं प्रदर्शन केलेलं आहे सागर कापसे. चांगल्या पद्धतीचा षटकार अडवलेला आहे सागरनं. कॅच थोडासा मिस झाला परंतु चांगला प्रयत्न केला सागरने. संघाची धाव संख्या पोहोचते ती 59 रन.
रिव्ह्यू फेकीसाठी रिव्ह्यू पंच थर्ड अंपायर आपणास विनंती या ठिकाणी फेकीसाठी रिव्ह्यू घ्यायचा आहे. अनुभवी बॉलर नागेश बडेकर आपणास विनंती आपण त्वरित या ठिकाणी यायचंय. नागेश बडेकर. सामना अतिशय रोमांचक पद्धतीने चालू आहे. काळजाचे ठोके चुकवण्यासारखा हा सामना आपल्याला रंगतदार सामना पाहायला मिळतोय. या ठिकाणी संघाचे अतिशय लाडके प्लेयर योगेश बाप्पू. इमानदारी का दूसरा नाम योगेश बाप्पू. आपलं सॉरी तुषार बाप्पू. माय मिस्टेक. तुषार बाप्पू. ईमानदारी का नाम तुषार बाप्पू. सबसे सगळ्यात लाडका खेळाडू आहे तुषार बाप्पू. योगेश बाप्पू पण इमानदारीचा आहे परंतु बॉल आहे. चांगल्या स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी दीपकने टाकलेला आहे. सुंदर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी दीपक करतोय. या ठिकाणी बॉलचं सौजन्य काळेवाडी गावचे युवा नेते दिवे पंचकृषीचे युवा नेते तुषार बाप्पू काळे. सर्वांचे लाडके खेळाडू. कितीला किती समीकरण आता 9 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीने बॉलिंगचं प्रदर्शन करतोय दीपक. सागरने सुंदर अशी फिल्डिंग. जाधवच म्हणलं की मग मी नाही ना तुषार बाप्पू जाधव. योगेश बाप्पू काळे म्हणलं होतं. सागर कापसेने आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. रंगतदार असा सामना. काळजाचे ठोके चुकवणारा सामना या ठिकाणी चालू आहे मैदानामध्ये. चांगल्या पद्धतीचा शॉर्ट पिच बॉल. वन बाउन्सर चेंडू हा दीपकचा. आउट. आत्ताचा विकेट आहे ना सर. हा चांगला पद्धतीचा चेंडू परफ्यूम चेंडू टाकला होता दीपकने आणि त्याच्यावरती एज लागून बाप्पू कॅच आउट झालेले आहेत. म्हणजे रिटर्न टिकलर आहे होय. मग आउट काय म्हणते ते. हा बरं ठीक आहे. ओके 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 ओके. सचिन काळे बाप्पूंची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. काय करतायत सचिन पाहूया. कालच्या मॅच मध्ये लगातार 3 षटकार मारले होते आणि पण चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल आणि अतिशय सुंदर पद्धतीचा हा झेल घेतलेला आहे. डोळ्याचं पार न फेडणारा हा झेल. क्लबचे खेळाडू आहेत ते काय नाव विराज पवार. विराज शेंडकर नावातच आहे राज आणि त्याने या सामन्यावरती राज्य केलं. विराज चांगल्या पद्धतीचा झेल घेतलेला आहे. कौतुक करावं तेवढं विराजचं कमीच आहे. सचिनला पुन्हा पॅव्हलियन मध्ये परतावं लागतंय. 0 रनावरती बाद होऊन अतिशय विश्वासानं त्याला क्रीजवर पाठवलं होतं परंतु
सगळ्यांच्या अपेक्षेवरती पाणी ओतून सचिन पहिल्याच चेंडूमध्ये गारद होऊन पुन्हा माघारी आलेले आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते ती 59. स्कोअरबोर्ड स्तब्ध जाग्यावरती थांबलेला आहे. स्कोअरबोर्ड चांगल्या पद्धतीचा मारलेला हा बॉल. किशोर काळे ऑन फायर, गगनचुंबी भिर षटकार. संघाची धावसंख्या पोहोचली ती काय झाली? संघाची धावसंख्या 65. संघाची धावसंख्या 3 किती बाद आहेत? 2 ना? 3 बाद 65. संघाची जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे? 11 धावांची गरज ना? किती बॉल मध्ये? 6 बॉल. 6 बॉल मध्ये 11 धावांचं समीकरण कायवाडी समोर आहे. शेवटचं षटक कोण टाकतंय पाहूया. 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. काय होतंय पाहूया. न्यू बॉलर काय नाव त्याचं? बाबू पवार. 6 बॉल मध्ये 11 धावांचं या ठिकाणी समीकरण आहे कायवाडी समोर. काय होतंय? रोमांचक मॅच बॉल आउट होतं. सुपर ओव्हर होती का? बाबू पवार चांगलं 15-16 पावलांचा रनअप. काय करतोय तो पाहूया. बाबू रोखू शकतो का? 11 धावा विजय मिळवून देऊ शकतो का? आपल्या संघासाठी पाहायचंय. वा सुंदर निर्धाव चेंडू. काही समजलं नाही मच्छू काळेला. स्टेफल करून मारण्याच्या प्रयत्नात परंतु फुकलेले मच्छिंद्र काळे. फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल डॉट स्वरूपाचा चेंडू. बाबू पवार बाबूच नाही त्यांनी पहिली चोर टाकली. चांगल्या पद्धतीने कॅच सुटलेला आणि याच्यावरती मिस थ्रो झालेला आहे आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय ते मच्छू काळेला. गुड्डू कडनं या ठिकाणी कॅच मिस झालेला आहे, ड्रॉप झालेला आहे. काय होतंय पाहूया आता. 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. अतिशय डेंजर सिच्युएशन मध्ये जो ओव्हर टाकतो तो खरा बॉलर. आणि गगनचुंबी षटकार. संघाची धावसंख्या पोहोचली 72 रनावरती. अजूनही काही होऊ शकतं, काही घडू शकतं. क्रिकेट हा खेळ असा आहे तो शेवटच्या बॉल पर्यंत काही कुणी सांगू शकत नाही की काय होईल आणि काय होऊ शकत नाही. अजूनही 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे कायवाडी संघासाठी. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतोय किशोर. पहिल्या बॉल मध्ये षटकार मारला होता आणि आता देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा षटकार मारलेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा आणि चौकार मारून सामन्यावरती कब्जा मिळवलाय किशोरने. निराश आणि हताश होऊन बाबू चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करत होता बाबू, परंतु किशोर काळे यांनी सडेतर त्याला प्रत्युत्तर देऊन एक षटकार आणि एक चौकार मारून सामन्यावरती कब्जा मिळवला. बॅटिंग पवारवाडी प्रताप नाना 11 पवारवाडीची आता पहिली बॅटिंग. जानता राजा क्रिकेट क्लब लवकरात लवकर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दरा आता कोण बोलतंय?